चला नमस्कार. नोंदणी आणि मुद्रांक विभाग अत्यंत महत्वाचे विभाग. या विभागाचा नवीन शासनाचा जी आर आलेला आहे. काय जी आर संदर्भामध्ये तर टोटल 3952 पद हे काय झाले आहेत तर मंजूर झाले. त्याचा आकृती बंद आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी याची जाहिरात एक 3952 पदाची अपेक्षित आहे, नाही तर येणार आहे. परंतु कधी येणार आहे त्या संदर्भामध्ये आपण पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, अजून सबस्क्राईब नसेल पटकन चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. लक्षात ठेवा, जसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 2026 हे वर्ष एक बंपर भरतीचं वर्ष असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्याच विभागाच्या 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे. तुम्ही अभ्यास करत असाल तर अजून थोडं वाढवा, अभ्यास सोडून दिला असेल तर एक वर्ष पुन्हा त्या ठिकाणी तयार राहा, कारण खूप मोठ्या विभागाच्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत आणि बंपर भरती. आता नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या तुम्ही पाहिलं असेल तर आता शिपाई भरतीची जाहीर झालेली आहे, पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, एक्झाम झालेली आहे. ठीक आहे, आता ही जी भरती आहे ती आपण बघूया. महसूल आणि वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा त्या ठिकाणी सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत आहे. तर ही आकृतीबंध मंजूर याचाच अर्थ तुमची त्या ठिकाणी तेवढ्या जागा मंजूर झालेल्या असतात, फक्त त्या विभागाला पाठवायच्या असतात आणि त्या विभागाने तिथं मंजूर दिल्यानंतर त्याची जाहिरात येत असते. कधीचा आहे तर 4 डिसेंबर 2025 चा हा जी आर दिलेला आहे. या जी आर मध्ये काय दिले ते आपण बघूया. ठीक आहे, प्रशासकीय विभाग त्याच्या अधिपत्याखाली कार्यातील मंजूर पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासनाचं जे काही परिपत्रक आहे ते वित्त विभागाला दिनांक 29/6/2017 अन्वये जे काही मार्गदर्शक सूचना असेल त्या सगळ्याचं पालन करून दिलेलं आहे. 6/8/2025 रोजी संपन्न झालेल्या तसंच 2025 मधील 7 फेब्रुवारी डायरेक्ट आपण शासन निर्णयावर येऊया. ठीक आहे, या जागा आहेत तर तुम्हाला डिटेल दिलेल्या आहेत. याच्यामध्ये काही जागा कॅन्सल केल्यात आणि काही वाढवलेले आहेत. बघूया. महसूल आणि वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी आणि मुद्रांक जे शुल्क आहे, नोंदणी आणि मुद्रांक सगळ्यात महत्वाचा विभाग. सगळेजण इथं जॉब लागण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. सध्या मंजूर टोटल जागा आहेत किती आहेत 3094. बघा काय दिलंय शब्द, सध्या मंजूर जागा आहेत 3094. या पदापैकी 160 पद निरसित केलेले आहेत, म्हणजे काढून टाकले. किती 3094 मधून 160 पद काढून टाकलेत आणि त्याच्यात नव्याने 965 पद निर्माण केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 3094 मधून 160 काढलेत आणि त्याच्यामध्ये ऍड केलेत 965 पद. ठीक, एकूण टोटल त्या ठिकाणी पद आहेत 3952. 3952 एवढे पद आहेत. या पदाचा आकृती बंदास पुढील तक्त्यात दर्शवल्यानुसार मान्यता देण्यात येत आहे. तक्ता अनियमित पद अ, ठीक आहे, अबकडे मधलं अ जर पाहिलं असेल तर आय एस ऑफिसरचे पद आहेत. त्याच्यानंतर ब मध्ये जर पाहिलं असेल सगळे अ चे आहेत. टोटल अ मध्ये दिलेले ते मुद्रांक अधीक्षक, नोंदणी महानिरीक्षक. ठीक आहे, गट अ चे सगळे पद दिलेले आहेत. त्याचा स्पेस केलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्याच्या जागा कमी प्रमाणात. गट ब वर जाऊया आपण. ठीक आहे, गट ब इथून सुरू झालं तुमचं. गट ब थोडस छोटं करतो याला. जिल्हा सहजिल्हा निबंधक वर्ग 2, सहजिल्हा निबंधक वर्ग 2 वर्ग 2 वर्ग 2 चे पद आहे. इथून तुमचं हे गटात संपलंय. गट ब सुरू झालेला आहे. स्पेक त्यांचा 15चा आहे. 41,800 ते 1,32,300 260 जागा. इथं कोणत्या जागा आहेत तर बघा ह्या ज्या जागा आहेत इथं थोडस खाली मंजूर पद या रकाने दिलेत, निरक्षित म्हणजे काढून टाकलेले पद या रकाने दिलेत, नवीन प्रस्तावित पद इथं दिलेत आणि टोटल एकूण पद या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे या सगळ्यात शेवटचा जो आकडा आहे तो एकूण पदाचा दिलेला आहे. गट ब मध्ये जर पाहिलं असेल तर बघा एकूण पद 344 आहेत. सहजिल्हा निबंधक वर्ग 200 पद आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर एनालायझर वेगवेगळे पद आहे. गडबचे टोटल इथं 3,232 सगळ्यात जास्त जागा 400. एकूण गडबच्या टोटल 400 जागा आहेत. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गडबच आहे. दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक हे पद आहे. तर याच्या टोटल जागा किती आहेत तर 474 जागा दिलेल्या आहेत. सहाय्यक नगर रचनाकारचे नगर रचनाचं सुद्धा दिलेलं आहे. 139 टोटल जागा आहेत. सहाय्यक विधी अधिकारी यांच्या जागा टोटल 4 दिलेल्या आहेत आणि एकूण अ आणि ब मिळून त्या ठिकाणी 1138 जागा दिल्यात. आता थोडस इकडे खाली येऊया.
गट क च्या सगळ्यात मोठ्या जागा जास्त प्रमाणात असतात. सहाय्यक व्यवस्थापक असेल, उपलेखापाल असेल, रचना सहाय्यक असतील, ठीक आहे, कॉम्प्युटर प्रोग्राम वरिष्ठ लिपिक, ठीक आहे, यांनी ग्रॅज्युएशनवर पद असते, ठीक आहे. इथं गट क चे पद आहे टोटल एस 8चा स्केल आहे 25,500 ते 21,100 आहे. टोटल 498 जागा आहे. त्याच्यानंतर इथं कनिष्ठ लिपिक आणि मुद्रांक विक्रेता ह्या पद आणि या पदाला जास्त त्या ठिकाणी फॉर्म येतात. कनिष्ठ लिपिक गट क चं पद आहे एस 6चा स्केल आहे 19,900 बेसिक आहे ते 63,200 पर्यंत. मंजूर जागा 924 आहेत, ठीक आहे. आणि टोटल त्या ठिकाणी एकूण जागा आहे 1448. किती जागा आहेत म्हणजे लिपिक टंकलेखक या पदाच्या सगळ्यात जास्त जागा 1448 येणार आहे. त्यानंतर कनिष्ठ आरेखक आहे गट क चं आहे 10 जागा आहेत. ट्रेझर अनुरेखक नावाचं पद आहे त्याच्या 15 जागा दिलेल्या आहेत. कार्यदेशक हे वेगळ्या टेक्निकल पदाच्या जागा आहेत. प्रमुख परिवर्धक छायाचित्रकार जागाच नाहीये. शिपाई पदाच्या जागा दिलेल्या आहेत बघा गट ड च्या आहेत. S1 चा स्केल आहे शिपायाला. आता शिपाईची भरती सुद्धा झालेली मुद्रांकवाल्यांची. गट ड मधलं पद आहे S1 चा स्केल आहे म्हणजे किती बेसिक पेमेंट 15,000 ते 37,600 पर्यंत आहे. आणि टोटल जागा किती आहेत तर 284. आता मृत संवर्ग दिलेला आहे कळणार आहे कारण या जागा तुमच्या सध्याच्या लेवलला कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरले जाणार आहेत ते पण बघूया. आता यांनी काय दिलं ह्या सगळ्या टोटल जागा किती आहेत तर बघा टोटल 2015 अधिक 284 2299 हे जे पद आहेत 2299 हे पद तुमची त्या ठिकाणी मंजूर आहे. ओके आणि ते एक्झाम थ्रू भरले जाणार आहेत आणि हे सुद्धा सद्यस्थितीत बाह्य यंत्रणेमार्फत घ्यायची सेवा. बाह्य यंत्रणे म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठल्या तरी एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचं ते काहीतरी मुलं भरतील त्यांना जे काय पेमेंट देतील ते त्याला शासन जबाबदार राहणार नाही. मग हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर पद भरले जाणार आहेत. त्या पदाचं नाव सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे बाह्य, ठीक आहे. गट क चे हे गट क च पद आहे आणि बाकीचे सगळे गट ड चे पद दिलेले आहेत. गट क मध्ये वाहन चालक नावाचं पद दिलेलं आहे. त्याच्या टोटल मंजूर त्यांनी पद केलेले आहेत 59, निरसित 30 केलेले आहेत आणि नवीन काहीच प्रस्तावित म्हणजे 29 पद या ठिकाणी वाहन चालकाचे आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया शिपाई नावाचं पद आहे, ठीक आहे. याच्या टोटल गट ड चे आहेत मंजूर पद 685 आहेत. त्या 685 मध्ये नवीन प्रस्तावित 20 आहेत आणि टोटल 421 या शिपाई पद भरतीची त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे इथं ही तुमची टोटल 3,952 जागा आहे टोटल सगळ्या. त्यातल्या एकूण पाहिलं असेल तर 515 ह्या जागा टोटल कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरल्या जाणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसची जाहिरात त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर देतील. जो कोण कॉन्ट्रॅक्ट असेल तो याची एक्झाम होतील डायरेक्ट भरतील ते त्यांचं आहे. परंतु या ठिकाणी हे ज्या वरच्या जागा आहेत ह्या पूर्ण शासनाच्या आहेत. आकृतीबंध याला मंजूर मिळाल्याच्या नंतर तुमची जाहिरात येईल. आता जाहिरात कधीपर्यंत येणार आहे लक्षात ठेवा. जाहिरात आता एमपीएससी एक्झाम घेणार आहे का इतर टीसीएस किंवा IBPS या कंपनीला जाहिरातीसाठी दिले जाणार आहे. तर सगळ्यात जास्त 2026 हे जे वर्ष असणार आहे या 2026 मध्ये तुम्ही जर एमपीएससी ची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा सरळ सेवेच्या माध्यमातून एमपीएससी नवीन त्या ठिकाणी जागा भरल्या जाणार. मग तुमच्या जागा परत पूर्व परीक्षा मेन परीक्षा आहे का नवीन आहे तर ते एमपीएससी नवीन नियमावली ठरल आणि खूप मोठ्या प्रमाणात ज्यांची टायपिंग असेल तर त्यांनी लक्षात ठेवा 2026 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचं आणि एक मोठ्या प्रमाणात बंपर भरतीचं वर्ष आहे. तर साधारणतः 10, 15, 20 हजारापर्यंत तुमची पदभरती त्या ठिकाणी एमपीएससी मार्फत होऊ शकते. लिपिक या पदाचे सगळ्या वेगवेगळ्या संवर्गाच्या लिपिक पदाच्या जागा येणार आहेत. शिपाई असतील, जनरल असतील, एनी ग्रॅज्युएशनचे काही जे पद असतील सगळे एमपीएससी कडे जाणार आहे. त्याच्यामुळे एमपीएससी तयारी करत नसाल किंवा सरळ सेवेची तयारी करत असतं एमपीएससी सुद्धा तयारी करायला सुरुवात करा. एमपीएससी करत असाल तर चांगली गोष्ट आहे आणि सरळ सेवेतच तुम्हाला तिकडे सुद्धा अभ्यासक्रम असू शकतो. ही जाहिरात आपल्या टेलिग्रामला दिली. इतर सगळ्या टेलिग्रामला आहे. टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेला आहे. जॉईन करून घ्या. तलाठी भरतीची तयारी करता आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला नंबर दिसतोय खाली त्या नंबरला संपर्क करा. त्यासोबत हा नंबर आहे. तुम्हाला न्यायालयाची भरतीची तयारी करत असाल तर न्यायालय शिपाई भरती जागा मंजूर आहे त्याची सुद्धा जाहिरात येईल. ठीक आहे. इतर जाहिरात आहे तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तुम्ही तयारी करत असाल तर 9552 62 95 63 हा आपला नंबर आहे. व्हॉट्सअपचा नंबर आहे. व्हॉट्सअपला हाय पाठवा. ज्या भरतीची तयारी करतात ते भरती सांगा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे.
हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या. ओके, थांब. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा, तिथं सगळी माहिती दिलेली आहे.